नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, जेव्हा हत्तीच्या कानामध्ये मुंगी शिरती तेव्हा हत्तीला सुद्धा सळो की पळो करून एखादी मुंगी सोडती आणि सोडू शकते. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी हत्तीच्या कानामध्ये फक्त मुंगीच्या ठिकाणी झुरळ शिरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ते कसं काय आहे तर आपण बघायचं आहे. म्हणजे हत्ती म्हणजे सरकार आहे आणि झुरळ म्हणजे आपल्याला माहितीच आहे कोण आहे ते. फॉरेनहून आलेले दिपके. सुरुवातीची अशी झाली 2 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की दिपकेना कोणी ओळखत सुद्धा नव्हतं, परंतु 2 महिन्यानंतर त्यांचे काय फॉलोअर्स इन्स्टावरती वाढायला लागले आणि त्यातून कॉकरोच जनता पार्टी ही फेमस व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला काय झालं, हत्ती म्हणजे सरकार म्हणायला हरकत नाही. म्हणजे हत्तीनं आपल्या दुर्लक्ष केलं. एका झुरळाला आपण काय मारायचं, लोक काय नावं ठेवतील, अशा पद्धतीनं सुद्धा हत्तीनं विचार करू शकतो. म्हणणार मी एवढा मोठा हत्ती आणि एका झुरळाला काय मागं लागायचं आणि त्या झुरळाला काय मारायचं. आणि हे दुर्लक्ष करत करत 20-25 दिवस, काही दिवस निघून गेले. उपोषणं चालू झाली आणि एका झुरळाचे हजारो लाखोच्या संख्येमध्ये ही झुरळ तयार व्हायला लागली आणि एखादा मोठा झुरळ त्यांच्या कानामध्ये जाऊन शिरला आणि आता तो जवळजवळ मेंदूपर्यंत शिरलेला आहे म्हणायला हरकत नाही. मेंदू म्हणजे काय आहे, संसदपर्यंत, म्हणजे अगदी त्या ठिकाणी मोर्चा काढेपर्यंत त्यांची मदत झुरळांची झाली. खरोखरच हे दुर्लक्ष त्यांना किती महागात पडलं आणि शेवटी ऑपरेशन करून कान काढायची परिस्थिती आली. म्हणजे काय झालं, धर्मेंद्र प्रधानना राजीनामा शेवटी द्यावा लागला. म्हणजे दुर्लक्ष करणं सुद्धा हे किती सरकारला महागात पडू शकतं ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आपण बघू शकतो. कारण कुठलाही या ठिकाणी विरोधी पक्ष नव्हता किंवा कोणताही विरोधी पक्ष नव्हता, नेता नव्हता, तरी सुद्धा फक्त जनांच्या म्हणजे जन आक्रोश म्हणता येईल किंवा सोशल मीडियाचे दुसरं दुधारी तलवार आपण ते म्हणू शकतो. त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सरकारनं सुद्धा सध्या अनुभवलं असेल. तर त्याची राजीनाम्याची म्हणजे आपल्या धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची त्यांनी जी अट घातली होती ती त्यांनी पार सुद्धा केली. त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. म्हणजे एखादा बाहेरून आलेला व्यक्ती सुद्धा सरकारमधलं मंत्रीपद राजीनामा देऊ शकतो, त्याला द्यावं लागतं. हे सुद्धा एक आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपण धर्मेंद्र प्रधान यांची कुंडली, आपण राशी कुंडली बनवलेली आहे आणि त्यांना अशी परिस्थिती का आली त्यांच्या आयुष्यामध्ये बघायचं आहे. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी, विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या पत्रिकेबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 98-22-11-94-72 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावरती तुम्ही जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील ते लिहून पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला त्याच्यावरती नक्कीच मार्गदर्शन करू. वळूया आपल्या विषयाकडे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा का द्यावा लागला. आता कुंडलीचा अभ्यास करताना होतोय का, पूर्ण एक दिवस सुद्धा लागू शकतो की एका कुंडलीचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे त्याचं विश्लेषण करण्यासाठी. परंतु सामान्य जनतेला कळेल अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवत असतो. तर कमीत कमी वेळामध्ये लोकांना कसे समजेल हे आपण त्यातून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून देत आहे. तुळ रास पहिल्या स्थानामध्ये लिहिलेली आहे, म्हणजे त्यांची रास तुळ आहे आणि त्यांचा जन्म झाला 26 जून 1969 या वर्षी झाला आणि ओडिसामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. थोडक्यात सांगायचं, वृश्चिक राशीमध्ये मंगळ नेपच्यून आहे आणि सध्या म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये शनी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला माहिती आहे की मेष राशीतला शनी हा अत्यंत नीच राशीमध्ये असलेला शनी हा समजला जातो. असा जर आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रह असेल मेष राशीमध्ये शनी, तर उच्च स्थानावरून म्हणजे गेलेली व्यक्तीला पुन्हा पाण उतार व्हावं लागतं. आता ते केव्हा व्हावं लागतं, प्रत्येक वेळी त्यांना सांभाळून राहणं गरजेचं असतं. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं किंवा गर्व करणं हे मेष राशीमध्ये ज्यांचा शनी आहे, म्हणजे 1 अंकामध्ये जेव्हा ते म्हणजे शनी आहे त्यांच्या कुंडलीमध्ये,
अशा व्यक्तींना नेहमी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, राजकारणाच्या दृष्टिकोनातून, नोकरीच्या दृष्टिकोनातून अत्यंत सांभाळून राहावं लागतं. आता हे आत्ताच का त्यांच्या बाबतीमध्ये घडलं? इतक्या वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत. तर याचं कारण आहे मित्रांनो, सध्या मीन राशीमध्ये शनी आहे. म्हणजे सध्या गोचरीने मीन राशीमध्ये शनी आहे आणि ह्या शनी जवळच्या दोन्ही राशींवरती परिणाम करतो. म्हणजे मेष राशींवरती सुद्धा परिणाम करतो आणि या कुंभ राशीवरती सुद्धा परिणाम करतो. तर असा हा मीन राशीमध्ये आलेला शनी हा मेष राशीवर, ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीचा शनी आहे त्यांच्यावर हा परिणाम करणारा आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये शनी आहे त्यांनी सध्याच्या येणाऱ्या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत सांभाळून व्यवहार करायचे आहेत. फसवणूक कुठं होणार नाही ही काळजी घ्यायची आहे आणि उच्च पदस्थ नोकरीवरून खाली सुद्धा येण्याचे चान्सेस त्यांच्या लोकांच्यामध्ये जास्त आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीचा शनी आहे. तर आता बघूया की या हत्ती आता कानात शिरलेल्या झुरळाचं काय होतंय आणि भविष्यामध्ये या झुरळाचं भविष्य काय आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे. पुढील व्हिडिओ नक्कीच बघत राहा. नक्कीच आता यांनी हत्तीच्या कानामध्ये शिरलेले तर आहेत, परंतु आता भविष्यामध्ये या झुरळांचं काय होणार आहे हे आपल्याला नक्कीच भविष्य आपण बघायचं आहे. आणि व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला तुमचे कोणतेही प्रश्न असू देत तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी नंबर आहे, फोन नंबर आहे, व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. जन्मवय, जन्मतारीख आणि तुमचे प्रश्न घेऊन पाठवायचे, आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. नमस्कार.